हॅलो एव्हरीवन. आज आपण बेसिक कन्सेप्ट्स ऑफ जॉमेट्रीमध्ये कॉम्प्लिमेंटरी अँगल्स अँड सप्लिमेंटरी अँगल्स बद्दल अजून माहिती करून घेणार आहोत. ऑलिम्पियाडमध्ये ह्या टॉपिकवर जो आहे तो 22% वेटेज दिलेला असतो बेसिक कन्सेप्ट्स ऑफ जॉमेट्रीवर. तर याच्यातला हा खूप महत्त्वाचा एक प्रश्न आहे. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आणि सप्लिमेंटरी अँगल्सवर विचारले जाणारे तर काही अशा पद्धतीचे जे काही विचारले जाणारे प्रश्न आहेत ते आज आपण पाहणार आहोत. तर हा एक प्रश्न मी इथं सिलेक्ट केलेला आहे. द मेजर ऑफ अन अँगल इज 1/5 of that of its supplementary angle. Measure of an angle is 1/5 of that of its supplementary angle. What is the measure of the complementary angle of the given angle? थोडंसं प्रश्न ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस आपल्याला हा प्रश्न थोडासा किचकट वाटतो, पण याच्यामध्ये गोंधळून जायची काहीच गरज नाही आपल्याला. आपण ज्या पद्धतीने वाचत चाललेलो आहे फुल स्टॉप पर्यंत आधी पहिली लाईन वाचणं गरजेचं आहे आपल्याला. इथपर्यंत ही जी लाईन दिलेली आहे ही वाचणं गरजेचं आहे. द मेजर ऑफ अन अँगल इज 1/5 ऑफ दॅट ऑफ इट्स सप्लिमेंटरी अँगल. आता याच्यामध्ये सिलेक्ट करताना आपल्याला काय करायचं आहे की कोणता पण एक अँगल सिलेक्ट करा. सपोज हा अँगल मी घेतलेला आहे आणि ह्या अँगलची मेजर 1/5 ऑफ दॅट ऑफ इट्स सप्लिमेंटरी अँगल. आता ह्या अँगलचा सप्लिमेंटरी अँगल कोणता येणार आहे? ज्यावेळेस आपण विचार करतो या अँगलचा सप्लिमेंटरी अँगल, सप्लिमेंटरी अँगल मध्ये प्रकार असा आहे की जर एक अँगल त्याचा ॲक्यूट अँगल आहे, एक अँगल ॲक्यूट आहे. ॲक्यूट मीन्स लेस दॅन 90 डिग्री. सपोज दिस इज अबाउट 50 डिग्री. तर दुसरा जो अँगल येणार आहे त्याचा जो पेअर येणार आहे तो ऑब्व्हियसली ऑब्च्यूज असणार आहे. ऑब्च्यूज मीन्स ग्रेटर दॅन 90 बट लेस दॅन 180. म्हणजे हा हा जो अँगल आहे येणार आहे तो 130 डिग्री येणार आहे असं आपण समजून घेतो. आता ह्या प्रश्नामध्ये काय विचारले? मेजर ऑफ अन अँगल इज 1/5 ऑफ दॅट ऑफ इट सप्लिमेंटरी अँगल. त्याच्या सप्लिमेंटरी अँगलच्या 1/5 दिलेली आहे. तर आपण इथे एक दुसरा एक अँगल ड्रॉ करूया की सपोज दिस इज सप्लिमेंटरी अँगल ऑफ दिस अँगल. this angle we call it given angle. This is not given angle. It's supplementary. It's supplementary. It's supplementary. Measure of an angle. Suppose measure of this angle is x. Supplementary angle is x. Then what will be the measure of this given angle? This will be 1/5 of x. Okay, and all, as we all know that sum of supplementary angles is equal to 180 degree. So therefore x plus 1 by 5x is equal to 180 degree. Now if we add this, what will get? How to add? यांची ॲडिशन कशी करायची पहा. x upon 1 plus x upon 5. So what will get? इथे आपल्याला डिनॉमिनेटर कॉमन करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण दोन फ्रॅक्शनची ॲडिशन करतो त्यावेळेस त्यांचं डिनॉमिनेटर हे कॉमन असणं कंपल्सरी आहे. सो here we multiply by 5, here we multiply by 5. We get 5x plus x upon, we have to take denominator common, that is 6x upon 5. 6x upon 5. Okay. Here we get 6x upon 5 is equal to 180 degree. That is 6x is equal to 180 multiply 5. Therefore x is equal to 180 multiply 5 upon 6. That is equal to 6 3s are 18 multiply 5 is equal to 150 degree. X, we got x value of x
150 आता आपल्याला एक्सची किंमत मिळाली आहे सप्लिमेंटरी अँगलची. तर गिवन अँगल जो आहे आपल्याला मेजर ऑफ एन अँगल, दिस मेजर ऑफ एन अँगल, ती किती असणार आहे? त्याच्या 1/5 असणार आहे. त्याच्या 1/5 असणार आहे. दॅट इज 1/5 multiply 150. We get 5 3s are 15. That is 30 degree. This angle will be 30 degree. आता इथपर्यंत झालेला आहे सॉल्व आपला. त्याच्या पुढे आपल्याला काय पाहिजे? व्हॉट इज द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ द गिवन अँगल. ह्या अँगलचा कॉम्प्लिमेंटरी अँगल काढायचा आहे आपल्याला. ह्या अँगलचा कॉम्प्लिमेंटरी अँगल. आता हा अँगल 30 डिग्री आहे. आता आपल्याला माहिती आहे की त्याचा कॉम्प्लिमेंटरी समजा असा असणार आहे जवळपास. इट्स कॉम्प्लिमेंटरी विल बी लाईक दिस. आता हा असाच का बरं आला? कारण की ज्यावेळेस कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असतात ते बोथ ॲक्यूट असतात, ते लेस दॅन 90 डिग्री. आता इथं जर पाहिलं आपण की हा 30 डिग्री आहे, हा असा असणार आहे. इट्स कॉम्प्लिमेंटरी. इथं लिहितो मी वाटलंच तर. इट्स कॉम्प्लिमेंटरी. समजण्यासाठी आपण एक ॲरो करूया. इट्स सप्लिमेंटरी, इट्स कॉम्प्लिमेंटरी. आता ज्यावेळेस कॉम्प्लिमेंटरी अँगल असते त्यांची सम किती असणार आहे? सपोज धिस अँगल इज वाय, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 90 डिग्री. कॉम्प्लिमेंटरी अँगलची सम 90 डिग्री असते. सो एक्सची किंमत आहे आपली 30 प्लस वाय इज इक्वल टू 90. वाय इज इक्वल टू 90 मायनस 30 इज इक्वल टू 60 डिग्री. म्हणजे आपलं जे उत्तर आलेलं आहे ते 60 डिग्री आहे. गिवन अँगल मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ द गिवन अँगल. गिवन अँगलचा जो कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे त्याची जे व्हॅल्यू आलेली आहे ते 60 डिग्री. आता हे जे प्रॉब्लेम आहे ते आपल्याला पेपरमध्ये लेस दॅन 1 मिनिटमध्ये आपण सॉल्व करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला हे समजणं गरजेचं आहे. आपल्याला फास्ट कॅल्क्युलेशन करता येणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण हे प्रॉब्लेम्स एका मिनिटाच्या आतमध्ये आपण कसं सॉल्व करा, इथं समजण्यासाठी भरपूर वेळ लागला आहे आपल्याला. ह्याच पद्धतीचा दुसरा एक प्रॉब्लेम आहे ते आपण पाहूया. द सप्लिमेंटरी अँगल ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल इज ऑफ मेजर 108 डिग्री. आता इथपर्यंत समजणं आपल्याला गरजेचं आहे. प्रश्न वाचल्या खूप अवघड आहे, मला समजणार नाही, मला येत नाही असं म्हणून मुलं टाळटाळ करतात. ते प्रश्न सोडून देतात. हे प्रश्न खूप सोपे असतात कारण की समजणं आपल्याला गरजेचं आहे. तर हे बघा याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे त्यांनी. द सप्लिमेंटरी अँगल ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल. आता एक कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे, एक सप्लिमेंटरी अँगल आहे. आता काय डोकं लावणार थोडंसं आपण पाहूया याच्यामध्ये. हे बघा मी प्रत्येक वेळेस हीच फिगर काढतोय. हे बघा हा एक अँगल घेतला, हा सम अँगल गिवन अँगल म्हणू आपण त्याला. गिवन अँगल हा त्याचा काय काढतो मी, हा त्याचा काय काढला मी, इट्स कॉम्प्लिमेंटरी काढला. म्हणजे ह्या दोघांची जर मी सम केली तर ही 90 डिग्री येणार. ही अप्रॉक्सिमेट फिगर आहे, ॲक्युरेट फिगर नाही आहे. सप्लिमेंटरी अँगल ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल, हा याचा कॉम्प्लिमेंटरी झाला. आता ह्या जो कॉम्प्लिमेंटरी आहे त्याचा सप्लिमेंटरी काढायचा. त्याचा सप्लिमेंटरी कसा असणार आहे? इट विल बी ऑब्च्यूज असणार आहे. हे बघा इथे थोडंसं ॲरो करून दाखवूया आपण. हा गिवन अँगल हा त्याचा कॉम्प्लिमेंटरी, ह्या कॉम्प्लिमेंटरीचा हा
सप्लिमेंटरी. ओके, आता ह्या सप्लिमेंटरीची मेजर दिलेली आहे आपल्याला. खूप फिरून टाकलाय प्रॉब्लेम. 108 डिग्री बरोबर आहे, 108 डिग्री आहे. तर आता हा 108 डिग्री आहे, तर आपल्याला त्याचा सप्लिमेंटरी आहे हा, म्हणजे ह्या दोघांची जी सम येणार आहे ती किती येणार आहे. जर ह्या दोघांची सम केली आपण, याची आणि याची, तर ती 180 येणार आहे. आणि ह्या अँगलची ह्या अँगलची केली, हे बघा, यांची जर सम केली ह्या दोघांची, तर ती 90 येणार आहे. कोणत्या दोघांची, ह्या दोघांची, दिस अँगल दिस अँगल. आणि जर ह्या दोघांची केली, दिस अँगल अँड दिस अँगल, इट विल बी 180 डिग्री. आता तर प्रॉब्लेम आपल्या समोर आलेला आहे, फिगरच्या माध्यमातून आपण पहा कसं दाखवलेलं आहे. 180. सपोज दिस अँगल इज, इफ वी कॉल इट एक्स, वी कॉल इट वाय, वी कॉल इट झेड, झेड अँगल. तर आपण असं लिहूया, झेड प्लस वाय इज इक्वल टू 180 डिग्री, बरोबर. झेडची किंमत तर माहिती आहे आपल्याला, 108 प्लस वाय इज इक्वल टू 180, y is equal to 180 minus 108, that is equal to 72 डिग्री. हा आपलं उत्तर आलेलं आहे. आता आपली y ची किंमत आलेली आहे 72 डिग्री. आता आपल्याला काय काढायचं आहे, ह्या अँगलची किंमत काढायची. आता हे दोन तर कॉम्प्लिमेंटरी आहेत, हे दोन कॉम्प्लिमेंटरी आहेत. कॉम्प्लिमेंटरीला काय करू आपण, कॉम्प्लिमेंटरीची सम तर आपल्याला माहिती आहे, y प्लस एक्स इज इक्वल टू 90 डिग्री. y ची किंमत आपल्याला आलेली आहे 72 प्लस एक्स इज इक्वल टू 90 डिग्री. एक्स इज इक्वल टू 90 मायनस 72 इज इक्वल टू 18 डिग्री. हे आपलं उत्तर आलेलं आहे. एक्सची किंमत आपली आलेली आहे 18 डिग्री. अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम आपल्याला समजणं गरजेचं आहे. याच्यामध्ये विचारलेलं काय आहे, आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, हे आपल्याला जर माहिती झालं तर आपण हे प्रॉब्लेम 1 मिनिटाच्या आतमध्ये सॉल्व्ह करू शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.